ये बॉय नमस्कार आहे, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओवर. आणि नेहमीसारखं मी ह्याला सोबत घेऊन येस वन्स अगेन येस नजर का टिक्का जन ऑल्स. तर परत एकदा त्यालाच घेऊन बसलो. तर आज आपण करणार आहे एक व्हिडिओ जिथं आपण आपल्या हेल्मेटवर नवीन हेल्मेट घेतला आहे मी एक्सॉरचा, ज्याच्यावर आपण माउंट करणार आहे कॅमेरासाठी मोठो व्लॉग्स चालू करणार आहे ना. तर आज आहे सॅटर्डे, आज करणार आपण माउंट. तुम्ही हा व्हिडिओ थर्सडेला बघत असाल आणि त्यानंतर उद्या आम्ही चाललो फिरायला म्हणजे संडे, आणि संडेलाच तो व्लॉग येणार आहे. तर कुठं फिरायला जाणार आहे त्यासाठी तुम्ही पुढचा व्लॉग पण नक्कीच बघा, कारण की होणार आहे खूप सारी मजा. होणार आहे ओनली बॉईज ट्रिप्स अँड ऑल. येस वन डे ट्रिप, लांब आणि मजेदार. तर करू आपण आता हेल्मेट माउंट. तुम्हाला सगळे इक्विपमेंट्स मी दाखवतो, काय काय इक्विपमेंट्स लागतात, आणि त्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन की कुठून घ्यायचं आहे. तर त्या लिंक्स टाकतील, त्याचं प्राइसिंग वगैरे सगळं सांगतो आणि कसं माउंट करायचं एकदम क्विकमध्ये दाखवून देतो तुम्हाला. तर बने रहिए, देखते रहिए. आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी एंड युअर्स. एक्सॉरचं हेल्मेट आपण मागवलेलं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं. त्याची पण लिंक मी तुम्हाला देऊन टाकणार डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता तुम्ही थोडे मस्त सिनेमॅटिक्स बघितलेत. एक नंबर हेल्मेट आहे, मला आवडलं आहे. तसंही ब्लॅक आपला फेवरेट कलर आहे. आणि हेल्मेट तर बघा ना तुम्ही, एक नंबर आहे. आणि हा स्पेशली मोटो ब्लॉगसाठी मागवला, कारण की आतमधून जर तुम्ही बघितलं तर ही कुशनिंग आहे कडकमध्ये, आणि एअर बिलकुल पास होत नाही याच्यातून, त्यामुळे व्हॉईस एकदम क्लिअर असणारच आहे. त्यामुळे हे स्पेशली मागवले. तसं मोटो ब्लॉगिंगसाठी तुम्ही बघितलं तर एक 2-2.5 ह्याच्या गावात ह्याच्या चुम्मा मोटो ब्लॉगिंगसाठी तुम्ही 2,000-2,500 पर्यंत पण घेऊ शकता. मस्त, जिथं एअर पास होत नाही. 1,000-1,500 पर्यंत आय विल से अवॉइड, कारण की तेवढं क्वालिटी नाही देणार ते. बट एक्सॉरचे हेल्मेट्स चांगले आहेत मोटो ब्लॉगिंगसाठी, कारण की माझा मित्र पण एक मोटो ब्लॉगिंग करतो, तर ते मी बघितलेले ट्राय करून एक्सॉरचे, आणि बाकी हेल्मेट पण बघितलेले ट्राय करून, पण ह्याचे रिझल्ट बेस्ट आहे. 2,000-2,500 पर्यंत पण भेटतात. मला तर काही मला खाज होती म्हणून मी हा मागवला. हा अराऊंड 4,200 मला पडलेला आहे. लिंक इन डिस्क्रिप्शन, पाहिजे तर यू कॅन बाय. तर आपण सुरुवात करू आता ह्याला सेटअप करायची. येस, तर मी आता निवांत खाली मांडी घालून बसलेलं आहे, कारण की वर बसून हा सेटअप करणं मला वाटतं जरा अवघडच जाईल. तर आपण हेल्मेट घेऊ आणि तुम्हाला बाकी इक्विपमेंट्स मी दाखवतो. याला जरा फायदा ठेवतो म्हणतो आपण. तर एक मी मागवले मोआनाचा माईक. तर हा जातो ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला 380 रुपीजचा ॲमेझॉनवर. आणि हा माईक जो आहे वायर्ड माईक आहे. तर ह्याला आपण सेटअप करायचं. सेटअप करायचं म्हणजे खरं तर हेच सेटअप करायचे. ह्याच्यात क्लिपॉन्स भेटतात 2 तुम्हाला, आणि ह्याच्यात हा माईक आहे वायर. ठीक आहे. तर सेटअप करायचं म्हणजे हेच आहे की सेटअप काय करायचं आहे, तर ह्या वायरी लावायच्यात आतमध्ये न दिसता, आणि मग ते कॅमेराला आपल्याला जोडता येईल असं. तर हा मोआनाचा माईक आहे. सेकंडली आपण ही Type-C to ऑक्स केबल घेतलेली आहे, जर दिसते तर. ही OnePlusची केबल आहे. ही अराऊंड तुम्हाला जाते अराऊंड 450 समथिंग जाते तुम्हाला ॲमेझॉनवर जर तुम्ही बघितली तर. OnePlusच का, कारण की क्वालिटी चांगली देते ह्याच्यात. आणि हा जो जॅक आहे तो जॅक चांगला क्वालिटी देतो. बाकीच्या जर मी बघितल्या तर त्यांना एक एक्स्ट्रा ॲडॉन जॅक लावायला लागतं जर तुम्हाला मोठं व्लॉगिंग करायची तर. बट हा डायरेक्टली तुम्ही कनेक्ट करू शकता. क्लिअरिटी जास्त तुम्हाला भेटते ऑक्स जॅकमुळं. TS4 काहीतरी जॅक ह्याला म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपला हा मेन माउंट, हा ॲक्शन प्रोचा माउंट मी घेतलेला आहे. तर हा माउंट आहे, ह्याला हिट करायला लागतं. हिटअप करून मग तुम्ही डायरेक्ट हेल्मेटला स्टिक करू शकता. सेकंडली हा जे जॅक आहे त्याच्यासोबतच येतो, आणि हा एक त्याचा अटॅचमेंट स्क्रू. तर हा अराऊंड गेला मला 330 समथिंगला गेला. त्याची पण लिंक तुम्हाला देतो. तर बस एवढेच इक्विपमेंट आपल्याला लागणार आहे. ॲडिशनली फक्त आपल्याला एक टेप लागणार आहे, जी मी पेपर टेप आणली. मुद्दामून सेलो टेप नाही आणली, कारण की ते निघून जाते. पेपर टेप निघत नाही, तर पेपर टेप आपल्याला लागणार आहे, ज्याने आपण त्या आतमध्ये सगळं स्टिक करू या वायरी, म्हणजे त्या हलायला नको. जर माझा भाऊ आलाय माझी मदत करायला. येस, आता ह्याचे आपण कपडे काढणार आहे एकदम नंगा डायरेक्ट, कारण की सेटअप करायचं आपल्याला ह्याचा. आता मी फिगर आउट करतोय कुठून ह्याला ओपन करायचं. हां, मला एकदा ओपन केलं ना म्हणजे कसं मला वायर्स नीट लावता येते असं मला वाटते. बाकी
मेस्टअप होईल सगळं, पण ते परत सेटअप करू आपण. बट पहिले हे ओपन करणं गरजेचं आहे, कारण की कुशनिंगच्या आत जर मी वायरिंग केली ना तर दॅट विल बी गुड. इंग्लिश निगरे असं हा आतून ओपन केलेला आहे, दिसतो का नाही मला माहित नाही. हा असं आतून ओपन केलं, पांढरा डायरेक्ट थर्मोकॉल दिसलेलं. काय ही बाई कडक आहे, कॉन्क्रीट आहे बाई, सिमेंट आहे, कडक आहे, ये तुटता क्यों नाही, मजबूत जोड आहे, अंबुजा सिमेंट. तर ह्याला घेतलेले. आता ह्याला आपण जे आहे ना सेटअप करायचं आहे, तर सेटअप करायच्या आधी मी हीट करून हा माउंट जो आहे ॲडजस्ट करून घेतो, म्हणजे कसं त्या हिशोबाने आपल्याला वायरिंग करायला. पहिले आपण ह्याला जो आहे सेटअप करू. एका जागी आपण कधी बसू शकत नाही, आपण आयुष्यात सगळ्या अडचणीच आहे. तर मग उठलोय, हा ड्रायर घेतला, आता ह्याला पहिले हीटअप करू आणि मग त्याच्यानंतर मग माउंट करू मस्तपैकी. तर ह्याचे जरा स्टिकर बिकर ह्यांनी जे कवर दिलेत त्या ग्लूला कवर करायसाठी, तर काढतो, थोडा कचरा बिचरा करतो छोट्याच्या घरात, पण ठीक आहे चालते तेवढं. ग्लू तर मजबूत आहे, पण त्याला हीट केलं ना तर अजून मजबूत चिपकतो. ठीक आहे, त्यामुळे थोडं जास्त हीटअप नाही करायचं आपल्याला. आणि कॅमेरामॅन कॅमेरा जवळ देऊ जरा, इसको क्लोज ऊपर से दिखाओ. ते ह्याला आपण अँगल घेऊन असं मस्त सेट, यस सेट करू. म्हणजे कसं परत एकदा जर लावला ना आपण हे परत काढायचा विषयच नाही ना मेरी जान, कारण की हा हेल्मेट फक्त आपण मोटो ब्लॉकसाठी वापरणार आहे. तसा ग्लू लय मजबूत आहे, एकदम मजबूत आहे. बट तुम्ही त्याला हीटअप करा, कारण की हीट केल्यानंतर तो थोडा मेल्ट होतो. मेल्ट झाल्यानंतर मग एकदम कडक फिटिंगमध्ये बसतो. देखो दिसतंय का, दिसतंय सेम कलरचा माउंट, सेम हेल्मेट, आणि एकदम असा कडक माउंट झालेला आहे. असं काही वेगळं वाटत नाही, असं वाटतं तो हेल्मेटचाच पार्ट आहे. आता त्याला आपण जेव्हा जे जॅक वगैरे लावू त्यानंतर मग तो डिफरन्शिएट होऊन दिसून कॅमेरा लावल्यावर. पण असा एकदम सेक्सी जिंदगीत पहिल्यांदा मी माउंट लावलेला आहे, पण एवढा सेक्सी लावलाय ना भाई, मला स्वतःवर प्राऊड फील होते. तर मस्त माउंट बसवल्यानंतर आता आपण पुढची प्रक्रिया करू. प्रक्रिया नाही, प्रक्रिया चपट्या नाकाची आहे, मी प्रक्रियाच म्हणलो. जाडची भिकडं सांगणार नाही. ठीक आहे, प्रतिष्ठा अनुशासन. ठीक आहे ना यार, मी ट्राय करतो नाही यार, मी बोबडांना बोलायचं, पण आता मूळ आहे, संपला नाही जाता, क्या करे, आदत से निकले. त्याला आपल्याला सेटअप करून बाहेर आणायचं आहे, आणि बाहेर आणून मग म्हणजे अशी वायर इथं आतमध्ये सेटअप करायची, इथं गोल गोल जे पण फिरवणार आपण, आणि तिथून पुढं मग हे बाहेरून आणून इथं वायर आली पाहिजे, इथं म्हणजे वायर आपल्याला ती कॅमेराला कनेक्ट करायला. आता ते कसं करायचं ते मी बघतो रे. हे बॉक्स कशासाठी? हाँ ये कर लो पहले. यस, फायनली अर्ध्या तासाच्या संघर्षानंतर शेवटी आम्ही हा सेटअप पूर्ण केलेला आहे, म्हणजे वायरिंग आतल्या फिरवलेलं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो मी, हे बघा इकडं आतमध्ये माईक आहे, हा तुम्हाला दिसतोय का नाही आय डोंट नो, बट इथं माईक लावलेला आहे, तो ब्लॅकमध्ये दिसणार नाही, फ्लॅश मार्क. हां हे बघा माईक लावलेला आहे. त्याच्यानंतर ते आतून वायरी फिरवलेल्या आहेत, त्या बघा ऑल वायरिंग्स अँड ऑल्स एकदम सोफिस्टिकेटेडली प्रत्येक ठिकाणी वायर फिरवली, आणि मग ती वायर इकडून बाहेर काढली, आणि हा टाईप C टू ऑक्स मेल फिमेल इथं लावला आहे. आता ह्याला आपण सगळा परत असेंबल करू, कारण की हे बघा अख्खा खोलला आहे मी हेल्मेट. ह्याला असेंबल करू आणि मग कॅमेरा लावून मग एकदा आपण चेकिंग्स मारू ना. यस, फायनली डन्स, आतमध्ये सेटअप झालेलं आहे सगळं त्याचं. परत जैसे थे वैसे मैंने पूरा लगा दिया है इसको. ही वायर बाहेरून काढलेली, ह्याच्यात आता काहीच काम जाम नाही आहे. हा जो वाय जॅक आहे हा फक्त जे जॅक आहे ह्याला फक्त असं वरून खाली प्रेस केलं की हा लॉक झाला. आता ह्याला काहीच करायचं नाही, जेव्हा काढायचं तेव्हा प्रेस करून आपण काढू शकतो.
जेव्हा लावायचं तर आपण लावू शकतो. आणि ह्याला कॅमेरा आपण नॉर्मली अटॅच करू शकतो. मी कॅमेरा तुम्हाला अटॅच करून दाखवतोच. कॅमेरा मी घेतलेला आहे. आता ह्याला याच्यावर सेट करू आपण मस्त. ह्याला तुम्हाला फक्त असं ठेवायचं आहे आणि हा जो स्क्रू आहे तो तुम्हाला टाईट करायचं. बाकी तुमच्या हिशोबाने मग तुम्ही अँगल असा सेट करा, खाली तुमची टाकी रेकॉर्ड करा, नाही तर वर ढग रेकॉर्ड करा. ये बॉय, तर आपण करायला आलो मस्त टेस्टिंग बाईक टेस्टिंग 546 और ये टेस्टिंग पार्ट 2 एकदम बबडीज एंड ऑल. इथे तर फिरतो आपण जरा आसपास. येस, टेक नंबर 3 रेकॉर्ड करतोय आपण आता. कारण की जो आपला टाईप सी टू ऑफ होता तो मी नीट प्लग नव्हता गेला, त्यामुळे पहिले 2 आपण टेक घेतले. ते नंतर मी ऐकलं तर ते वायाला गेले होते. आणि बेस्ट पार्ट आहे की त्यावर आपली परी पण रिपेअर झाली. म्हणलं आता परीवरच टेक घ्यायला लागेल, कारण की कसं आहे इतकं एकदम मजबूत फील आता आहे ना. आणि मला माहिती आहे ह्याच्यावरच रेकॉर्ड होणार प्रॉपर, कारण की ये आपला बादशाह कोळी तर असा काहीतरी आवाज येतोय. असा काहीतरी मस्त सेटअप झालेला आहे. तुम्ही कमेंट करून सांगा सेटअप तुम्हाला कसा वाटला कसा नाही. आणि अजून असं काहीतरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जर पाहिजे किंवा असं काही सेटअपचा व्हिडिओ पाहिजे तर नक्कीच कळवा. तसे व्हिडिओज पण मी शूट करायला चालू करेन, कारण की मी थोडा इंटरेस्टेड आहे थोडे टेक्समध्ये. तर टेक व्हिडिओ पण आपण शूट करायला चालू करू शकतो ना मेरी जान. आत्तासाठी मोटोब्लॉग सेटअप आपल्याला झालेला आहे. तर उद्या आपण जाणार आहे फिरायला बॉईज ट्रीपवर. मेहुल शेटने दिलेला आहे आम्हाला जागा. आता बघू, आता रात्री थोडं घेरे डिस्कशन झाल्यानंतर परत डिसिजन त्यांचं चेंज होतं आहे का जाग्यावरच राहतो आपण. जागा जरी तरी 4-5 जण आपण आहे तर तेवढं जाणार. कोणी नाही आलं तर मी एकटा जाणार. मेरी जान रेकॉर्ड तर करणार, फिरणार तर फिरणार. सोलूट टेन्शनच नाही घेत. तर तुम्ही असंच बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम तुमच्या भावावर तुम्ही दाखवत राहा.